छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी दणदणीत विजय मिळवलाय। मतमोजणी आज सकाळी 8 वाजता सुरू झाली होती। कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या मतमोजणीत सुहास शिरसाट यांनी सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवत विजय संपादन केलं। छत्रपती संभाजीनगर येथील मतमोजणी केंद्रावर सकाळी 8 वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली होती। मतमोजणी केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती। उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली आहे। या निवडणुकीत भाजपाचे सुहास शिरसाट, ठाकरे सेनेचे गणेश लोखंडे आणि अपक्ष उमेदवार अशी तिरंगी लढत होती। मात्र मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सुहास शिरसाट यांनी आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम राखली। अखेरच्या निकालात भाजपाचे सुहास शिरसाट यांना 454 मते मिळाली, तर ठाकरे सेनेचे गणेश लोखंडे यांना 134 मतांवर समाधान मानावे लागले। तब्बल 320 मतांच्या फरकाने विजय मिळवत शिरसाट यांनी विधान परिषदेवर आपली छाप उमटवली आहे। मतमोजणी केंद्रावर संपूर्ण दिवस शांतता राहिली, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। निकाल जाहीर होताच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोषात फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केलाय। एकमेकांना मिठाई भरवून त्यांनी आनंद व्यक्त केलाय। या विजयामुळे जिल्ह्यात भाजपाची राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। नक्कीच जो महायुतीनं आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी जो विश्वास माझ्यावर टाकला आणि या ठिकाणच्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम केलं। सावे साहेबांच्या नेतृत्वाखाली, कुचे साहेबांच्या नेतृत्वाखाली, चव्हाणताई या ठिकाणी आमदार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वच जे महायुतीचे या ठिकाणी घटक पक्ष आहेत, शिवसेना असेल, शिंदे गट किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, या सर्वांच्या मदतीनं आणि या सर्वांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम केलं आणि त्याचाच निश्चितपणे हा विजय आहे। विजयाचा मार्ग तर तसा सुकर दिसत होता, मात्र मतांचा दावा जास्त करत होता, तुलनेने कमी मिळाला। तुम्ही 500 प्लस म्हणाला, 500 प्लस 400 प्लस 419 मतं महायुतीची होती आणि त्यामध्ये जास्तीची वाढली। आता अंदाज थोडाफार मागे पुढे होऊ शकतो, अंदाज येतो, निश्चितच जास्तीची मतं आम्हाला निश्चितपणे मिळाली। आमच्याकडे 419